शहरांच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। पुढच्या वर्षी बिनजुमल्याचं सरकार येऊ दे म्हणून अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वी दिली आहे। आज आदित्य ठाकरेंनी कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात महाआरती केली। अयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी महाआरतीचं आयोजन केलं होतं। जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता सेनाहे चारे कमले परंतु न बोल भेदाहे काहे विवाद गरिता मरलय ब्रह्माहे हेतु भक्तालागे बाबशील बलाहे जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होते निदासा एकापासन सूरी तूरी भवा अंबे सुतवातून गुणपुर विलास नर हर कल्याण झाला पद पंकजलेश जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जगज्जननी। विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधलेला युवा संवाद दौरा सुरू आहे आणि आरोग्य शिबिर आहेत। उद्या सेल्फ डिफेन्सचे क्लासेस येते स्वरक्षणाचे। वर्ष संपत आलेलं आहे। पुढचं वर्ष हे देशासाठी खूप महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि एवढीच मागणी केली आहे की जे काही सरकार येईल ते बिनजुमल्याचं सरकार असावं, एवढीच मागणी केलेली आहे। देवीकडे काय मागितलं नेमकं? बिनजुमल्याचं सरकार। अर्थात आपण बघतोय की आम्ही शरयू नदीच्या काठी महाआरती केली, आता पंढरपूरला करत आहोत आणि कुंभकर्णाला जागं करायला की राम मंदिर हा नुसतं जुमला नसावा आणि खरोखर लवकर व्हावं ही जी पूर्ण देशाची आशा आहे त्याच्यावर खरं उतरावं ह्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली आहे। देशात सुख शांती समृद्धी आणि महाराष्ट्रात दुष्काळ हा मिटून जावा ह्याच्यासाठी पण प्रार्थना केली। आणि आता बातमी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड सारख्या मोठ्या राज्यातल्या पराभवानंतर मोदींच्या मिशन महाराष्ट्राची पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यासाठी मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते। सकाळी मुंबई विमानतळावरती आगमन झाल्यानंतर मोदींनी हॉटेल ट्रायडंटमध्ये एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी त्यांनी 99% वस्तूंवर फक्त 18% जीएसटी लावणार असल्याची घोषणा केली। त्यानंतर राजभवनात RK लक्ष्मण यांच्यावरती आधारित टाइमलेस लक्ष्मण या पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन केलं। त्यानंतर मोदी हे कल्याणमधल्या फडके मैदानावरती दाखल झाले। इथं त्यांनी कल्याण भिवंडी म्हणजेच मेट्रो 5 आणि दहिसर भाईंदर मीरा भाईंदर म्हणजेच मेट्रो 9चं भूमिपूजन केलं। त्यानंतर ते पुण्याला दाखल झाले आणि त्यांनी पुण्यातल्या मेट्रोच्या विस्तारित मार्गाचं भूमिपूजन केलं। आणि विकास कामांचं भूमिपूजन करताना मोदींनी वर्षभरात 275 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं उभारणार असल्याची घोषणा केली आहे। तसंच सिडको मार्फत राबवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण योजनेचं भूमिपूजन करताना 2022 सालापर्यंत कोणताही भारतीय बेघर राहणार नाही या घोषणेचा पुनरुच्चार त्यांनी केला। यावेळी आदर्श घोटाळ्याला हात घालताना मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं। दरम्यान मोदींनी आज ज्या 45,000 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं त्यावरती एक धावती नजर टाकूयात। सिडकोची 90,000 स्वस्त घरांची योजना ज्याच्यासाठी 18,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत त्याचाही शुभारंभ करण्यात आला। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प 8,416 कोटींचा हा प्रकल्प। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 6,607 कोटींचा हा प्रकल्प ज्याचं भूमिपूजन झालं। पुणे विस्तारित मेट्रो 3 म्हणून जी ओळखली जाते जवळपास 8,000 कोटींचा हा प्रकल्प आहे। डोंबिवली तळोजा मेट्रो 4,132 कोटी। या सगळ्या कामांचा आता शुभारंभ होणार आहे। मेट्रो 5 ठाणे भिवंडी कल्याण दरम्यान ही धावणार आहे मेट्रो। 24.9 किलोमीटरचा हा संपूर्ण मार्ग आहे मेट्रो 5चा। एकूण 17 स्थानकं यामध्ये असणार आहेत। 8,500 कोटींचा हा संपूर्ण प्रकल्प आहे। तर दहिसर ते मीरा भाईंदर एकूण 8 स्थानकं आहेत। दहिसर पासून या मेट्रोला सुरुवात होईल। पांडुरंगवाडी पुढचं स्थानक असेल। मीरा गाव, काशीगाव, साईबाबा नगर, शहीद भगत सिंग उद्यान, सुभाषचंद्र बोस स्टेडियम
अशी एकूण 8 स्थानकं याच्यामध्ये असणार आहेत. दुसरीकडे नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील डोंबिवली ते तळोजा आणि मीरा भाईंदर ते वसई या 2 नव्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा केली आहे. डोंबिवली मार्गे तळोजा आणि दुसरी आम्हाला मीरा भाईंदरपासून वसई विरारकडे जी मेट्रो न्यायची आहे, या दोन्ही मेट्रोचा DPR तयार करून त्याला आम्ही मान्यता देऊ याची मी घोषणा करतो. आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या तळोजा मेट्रोची घोषणा केली त्याच्या वैशिष्ट्यांवरती देखील एक नजर टाकूयात. 100 पेक्षा जास्त गावांचा विकास यामुळे होणार आहे. तळोजा, अंबरनाथ आणि डोंबिवली MIDCत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे, त्यांचा वेळ वाचणार आहे. एकूण 25 लाख नागरिकांना या मेट्रोचा फायदा होण्याचा अंदाज आहे. त्यासोबतच वाहतूक कोंडीच्या कचाट्यातून देखील कल्याण डोंबिवलीकरांची सुटका होईल. दरम्यान कल्याण तळोजा मेट्रोची स्थानकं कोणती, तर APMC कल्याण पश्चिम हे स्थानक असेल पहिलं, दुसरं टाटा पॉवर लाईन, तिसरं डोंबिवली कल्याण शिळ रोड, तिसरं डोंबिवली काटई नाका, पुढे ग्रोथ सेंटर, त्यानंतर नावडा फाटा तळोजा. हा संपूर्ण असा मार्ग आहे ज्याचा लाखो लोकांना फायदा होईल. दरम्यान आज मोदींनी मराठीतून भाषण करताना कल्याण डोंबिवलीकरांची मनं कशी जिंकली ते बघूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र भूमीला मी प्रणाम करतो. महाराष्ट्राच्या डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज या सुपुत्रांना मी वंदन करतो. संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकाराम पर्यंत अनेक महान संतांनी भक्ती मार्ग मजबूत करून लोकांना जोडण्याचा काम केले आहे. इथल्या पवित्र मातीने तानाजी मालसुरे, बाजी प्रभू, अहल्याबाई होलकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक रत्न दिले आहेत. महाराष्ट्राच्या या सर्व महान विभूतींना मी नमन करतो, प्रणाम करतो. ही आशा अपेक्षाची भूमी आहे. स्वप्ने पूर्ण करणारी नगरी आहे. प्रत्येक क्षेत्रात देशाचे नाव उंच करण्याची भूमी आहे. आपणा सर्वांना माझा नमस्कार. आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या तळोजा मेट्रोची घोषणा केलेली आहे त्या मेट्रो संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. मेट्रो 5 आणि 9 या दोन्ही कामांचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. मात्र याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दुसरी घोषणा केली आहे, ती म्हणजे कल्याण तळोजा, त्याच पद्धतीनं मीरा भाईंदर ते वसई असा एक नवीन 2 मेट्रो मार्ग जे आहेत त्यांची मंजुरी देखील दिलेली आहे. आणि कल्याण ते तळोजा ही जे मेट्रो मार्गाची जी मागणी होती ती डोंबिवलीचे आमदार जे आहेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती आणि ती मागणी मंजूर करण्यात आलेली आहे असं थेट जाहीरपणे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आपल्यासोबत मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, नेमका हा मार्ग कसा असेल आणि यामुळे साधारणपणे किती लोकांना फायदा होईल? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील असणारे सर्व नोकरवर्ग यांना नेहमी मुंबईच्या दिशेने जेव्हा जावं लागतं तेव्हा मोठ्या वस्ती जी आहे ही सगळी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढल्यामुळे ट्रेनचा प्रवास हा गर्दीचा असतो. पिकअप अवर्समध्ये फार अडचणी होतात
आणि म्हणून या सगळ्याला पर्याय म्हणून मेट्रो असली पाहिजे अशी गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. मला सांगायला आनंद होतो की त्यांनी या सगळ्या प्रकरणाला मान्यता दिली. फक्त कल्याण शीळ रोड ही एकच रस्ते वाहतूक आहे, मात्र हा मेट्रो मार्ग झाल्यानंतर एक पर्यायी मार्ग तयार झाला तर नक्कीच हा जो संपूर्ण शिळफाटा रोड आहे किंवा तळोजा आहे तिथे रोज वाहतूक कोंडी होती, त्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमाविरोधात मनसेनं कल्याणमध्ये आज आंदोलन केलं. कल्याणमध्ये मनसेनं मोदींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. मोदी फक्त फसव्या घोषणा करत असल्याचा आरोप मनसेनं केला. त्याच निमित्तानं लोकांना गाजराचं वाटपही इथं करण्यात आलं. दुसरीकडे कल्याण पूर्वेतील पादचारी पुलाला गाजराचं तोरण लावून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सामाजिक संस्थांनी निषेध नोंदवला. कल्याण विकास आणि सोशल मीडिया सोचोकट्टा या सोशल मीडियाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. कल्याणमधल्या पायाभूत सुविधांच्या विकासाकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी हा निषेध नोंदवला गेला. पुण्यात पुढच्या बातमीकडे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचा मुंबईतल्या पाली हिलमधला बंगला बळकावण्याचा प्रयत्न भूमाफियांकडून सुरू आहे असा आरोप दिलीप कुमारांच्या पत्नीनं केलाय. सायरा बानो यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे याबद्दल मदत मागितली आहे. भूमाफिया समीर भुजवानी खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिलीप कुमारांचा बंगला बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सायरा बानो यांनी केलाय. या ट्विटनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायरा बानो यांना मदत करण्याचं आश्वासन दिलंय.